नोकरीला खूप काही पैसा लागत असल्यामुळे माझी परिस्थिती नव्हती, नाजूक परिस्थिती होती. ज्यावेळेस ट्रॅफिक जाम होते त्यावेळेस मी रॉंग साईडनं गाडी घातली आणि चारू बाजूने मुलं साईड द्या म्हणून आवाज देत होते. मोठा उद्योगपती असेल किंवा कुठला बिझनेसमॅन असेल, लाखो रुपये कमवतो दिवसाला, त्याचा कोणी तुलना करत नाहीये. कसलाच काही नाही विचार करता सुसाट मी गाडी घेऊन जातो आणि मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही जे काम करता खरं तर आमच्यापेक्षा खूप मोठं काम आहे. आमचं काम काही नाही, फक्त त्यांनी होशवर आल्याच्या नंतर अक्षरशः रडत होते की मी आज दुनिया बघितली तुमच्यामुळे, तूच खरा माझा पांडुरंग आहे. ज्यावेळेस एखाद्याला ताण लागली, त्या ठिकाणी पाणी नाही, आपल्या गाडीमध्ये जर पाणी असेल तर त्याला पाणी देण्याचा प्रयत्न करा. नमस्कार मित्रांनो, जेव्हा एखाद्याचं जीवन आणि मृत्यू यांच्यात फक्त काही मिनिटाचं अंतर असतं आणि तशा वेळी रुग्णवाहिका नसताना अर्ध्या रात्री गावातील लोकांचा एकच आधार असतो आणि तो म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांच्या मदतीला धावणारा पडद्यामागचा हिरो. ना सरकारी सन्मान, ना मोठी प्रसिद्धी, पण शेकडो लोकांचे प्राण वाचवणारा हा खरा हिरो आज आपल्यासोबत आहे. अर्ध्या ताटावरचं जेवण सोडून, बऱ्याच वेळेस गाढ झोप सुद्धा सोडून मध्यरात्री घराबाहेर पडणारा हा माणूस नेमका कोण आहे? साप चावलेला पेशंट असो, कोणाचा ऍक्सिडेंट झाला, कोणाला हार्ट अटॅक आला, कोणाची बाळंतपणाची वेळ असो, गावात संकट आलं की सर्वात आधी ज्याला फोन केला जातो त्या पडद्यामागच्या हिरोची ही गोष्ट आहे. मित्र हो, काही लोक पैशासाठी काम करतात, काही नावासाठी, पण हा माणूस माणुसकीसाठी धावतो. असा हा पडद्यामागचा हिरो नेमका कोण आहे? तर जाणून घेऊया संकटकाळी धावून येणाऱ्या एका ड्रायव्हरची प्रेरणादायी कहाणी, ज्याचं नाव आहे पिंटू म्हस्के. नमस्कार पिंटू भाऊ. नमस्कार. या पॉडकास्टमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो. सर्वात आधी तुमची आणि तुमच्या व्यवसायाची थोडक्यात ओळख करून दिला तर मला वाटतं खूप चांगलं होईल. नमस्कार, माझं नाव पिंटू म्हस्के, राहणार हळीहांडरगुळी, तालुका उदगीर, जिल्हा लातूर. माझा स्वतःचा ड्रायव्हिंग व्यवसाय आहे. मला ह्याच्यामध्ये खूप काही आवड होती त्या क्षेत्रामध्ये आणि माझे वडील ड्रायव्हर असल्यामुळे त्यावेळेस वडील ज्यावेळेस गाडी घेऊन गावी येतो असतील वडील, त्यावेळेस मी गाडीमध्ये बसून मला खूप काही छंद होता. वडील म्हणायचे की आज नोकरी बऱ्याच ठिकाणी लागत आहे, शिक्षण शिकलं पाहिजे बेटा. तर मी हो म्हणायचे वडिलाला आणि ह्या क्षेत्रावर मी हो म्हणत पुढे चालत गेलो आणि काही शिक्षण बरंच काही घेऊन मी असं ठरवलं की स्वतःच्या जीवाला की बाबा नोकऱ्या तर कुठं आहेत आता सध्याच्या काळाला, ना आपण काहीतरी गरिबीची जाणीव ठेवली पाहिजे. म्हणून मी वडिलाच्या पायावर पाय ठेवून मी आज स्वतः ड्रायव्हर झालेला आहे आणि ड्रायव्हर झाल्याच्या नंतर असं ठरवलं की आपण स्वतः गाडी घ्यायला पाहिजे. म्हणून थोड्या थोड्याने पैसे साठवून मी आज स्वतः गाडी घेतली. एका गाडीच्या 2 गाड्या केल्या आणि ह्या कुटुंब परपंच भरपूर काही आज चालवत असताना माझ्या घरामध्ये मला कसलीच काही प्रॉब्लेम नाही आज आणि छोटा मोठा व्यवसाय म्हणून आज मी करत असतो. पिंटू भाऊ, अर्ध्या रात्री किंवा कोणत्याही वेळी मदतीसाठी तुम्हाला फोन आला की तुम्ही लगेच निघता. मग अशी सेवा करण्याची ही जी प्रेरणा आहे ती तुम्हाला नेमकी कुठून मिळाली? ह्याच्यामध्ये माझे खूप वडील होते अगोदर ड्रायव्हिंग लाईनमध्ये, मग स्वतःची गाडी होती माझ्या घरी. त्यावेळेस आमचे वडील गाडी घेऊन गावी येत असताना हळीहांडरगुळीला मी गाडीमध्ये बसायचं आणि वडिलांसोबत कुठेतरी बाहेर जायचं. ज्यावेळेस गेलं त्यावेळेस मला वाटायचं की आपण बी ड्रायव्हर व्हावं आणि मला आवड होती या क्षेत्रामध्ये. आणि आज लोकांचे भरपूर काही ठिकाणून फोन येतात की मला गाडी पाहिजे, कुठतरी एखाद्याचा अपघात झाला, कुणाला डिलिव्हरी पेशंट असेल, कुणाला साप चावला असेल, त्यावेळेस मला ज्यावेळेस फोन करतात त्यावेळेस रात्री 2 वाजले 3 वाजले कसलीही काही न पर्वा करता त्यावेळेस गार झोपेमध्ये पण मी जर असेल त्यावेळेस उठून जातो आणि जनतेपाशी तिथे गाडी घेऊन गेल्याच्या नंतर त्यांची हकीकत काय आहे बघून त्यांना गाडीमध्ये पोहोचून त्यांना हॉस्पिटलपर्यंत घेऊन जातो. ह्या फील्डमध्ये येण्याचं कारण मूळ म्हणजे भरपूर काही शिक्षण घेतलो, शिक्षण शिकून पण नोकऱ्या नाहीत आणि नोकरीला खूप काही पैसा लागत असल्यामुळे माझी परिस्थिती नव्हती, नाजूक परिस्थिती होती. त्याच्यामुळे मी म्हणलं वडिलांची आपली अवस्था नाही एवढं शिकून पण आपली नोकरी लागण्याची. त्याच्यामुळे मी म्हणलं आपण नाही आता याच्या पुढे शिक्षण घेतलं नाही पाहिजे. त्याच्यामुळे इथेच थांबलो आणि मी ड्रायव्हिंग लाईनमध्ये सेटल झालो. ज्यावेळेस एखादा पेशंट सिरियस असतो त्यावेळेस तशा सिरियस पेशंटला दवाखान्यापर्यंत नेण्यासाठी गाडी अतिशय वेगाने पळवावं लागतं. कारण जर का गाडी वेगानं पळवलं तर तो दवाखान्यापर्यंत पोहोचणार आहे, नंतर त्याला डॉक्टर वगैरे वाचवणार आहेत. मग एवढ्या स्पीडमध्ये पळवत असताना एखादी वेळ समजा चुकून तुमचा जर ॲक्सिडेंट झाला तर तुमचा परिवार रस्त्यावर येऊ शकतो. लेकर बाळा आहेत, आई वडील आहेत, बायको वगैरे, बहीण भाऊ. मग त्यावेळेस तुम्हाला असा विचार येत नाही का की बाबा आपण मरू शकतो किंवा आपलं हे चुकीचं आहे असं वाटत नाही का? तुमचं हे म्हणणं बरोबर आहे, पण ज्या वेळेस मी त्याची अवस्था पाहून पेशंटची की मला ही गाडी पळवलीच पाहिजे, मी पळवल्याशिवाय मी ते पेशंट पोहोचू शकत नाहीत आणि तो जो माणूस आहे तो जसं काही आता माझा भाऊ आहे पाठीशीवरला, माझ्या डोक्यामध्ये त्याची अवस्था बघून, कंडिशन बघून कसलाच काही नाही विचार करता सुसाट मी गाडी घेऊन जातो आणि मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो. असं काही वाटत नाही माझ्या जीवाला. मला ह्याची प्रॅक्टिस होऊन गेलेली आहे.
म्हणजे सराव झाला. सराव झालेला आहे. हे रोजच काम आहे. रोजच काम आहे माझं हे. हा. आजपर्यंत तुम्ही अशा किती गंभीर रुग्णांना किंवा आपत्कालीन परिस्थितीमधील किती अशा पेशंटला तुम्ही दवाखान्यापर्यंत पोहोचवला असेल बरं? असे भरपूर काही पेशंट आहेत रामभाऊ, की मी त्या हॉस्पिटल पर्यंत पेशंटला घेऊन गेलेलो आहे. प्रत्येकाचं असं काही नाव सांगायला जमणार नाही मला, पण आज गावामध्ये बरेच जणांकडे माझा कॉन्टॅक्ट नंबर असल्यामुळे बरेच जणांना पोहोचण्याचा प्रयत्न केलोय. आज कमीत कमी 20 वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहे मी. 20 वर्ष झालं कंप्लीट, पण आतापर्यंत कसल्याच कणोला जीवी हमी झालेली नाही. एखादा तर पेशंट तुमच्या गाडीमध्ये मरण पावला नाही, आतापर्यंत तर कधीच झाला नाही. तसा विषय होणार पण नाही, ह्याच्या पुढून पण होणार नाही. नाही, ते तुम्ही कसं सांगू शकता होणार नाही असं? फक्त तुम्ही प्रयत्न करू शकता. मी होईल तेवढं प्रयत्न करू शकतोय आणि त्यांना हॉस्पिटल पर्यंत घेऊन जाऊ शकतो, की मी बाकी प्रश्न नाही सांगू पण शकत. आतापर्यंत तुमच्या गाडीत कुणाची जीवित हानी झाली नाही? कधीच नाही झाली माझ्या. पिंटू भाऊ, तुमच्या जीवनामधला आतापर्यंतचा ड्रायव्हिंग व्यवसायामधला असा एखादा प्रसंग आहे का की जो आजही तुम्हाला आठवल्यानंतर अंगावर काटा येतो, शहारे येतात? हो, असा एक दिवस होता की मी ज्यावेळेस नांदेड गेलो होतो त्यावेळेस मी कंप्लीट 3:30 वाजता घरी पोहोचलो दुपारच्या वेळेस. तरी मला कंप्लीट 5 वाजता फोन आला. मी जेवण करत होतो त्यावेळेस मला एक फोन आला माझ्या मित्राचा, सचिन माचवाड म्हणून एक माझा मित्र आहे हंडरगुळीमध्ये, आणि त्यांचा फोन आला की असं दीपक माचवाड यांच्यावर वीज पडलेली आहे. वीज पडलेली आहे अक्षरशः. मग तिथं मी जेवणाचं ताट सोडून मी त्यांच्या तिथं हॉस्पिटलला पोहोचलो. पोहोचल्याच्या नंतर मी बघतो तर कमीत कमी 1500 पब्लिक तिथं होती. त्यांना साईड देऊन हारून मारून तिथं गाडी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन बघितलो अक्षरशः. तर त्यांनी डॉक्टरने सांगितले की हे पेशंट मृत्यू पावलेले असे 2 म्हणत होते. मी म्हणलं नाही, होऊ शकत नाही. 2 पेशंट मृत्यू पावले असं म्हणले त्यांनी. तरी म्हणलं नाही. दीपक माचवाड हे माझ्या चुलत्याचे मित्र होते, राजेंद्र मस्केचे मित्र असल्यामुळे आमच्या घरी सतत यायचे. त्यांना बघून मला दुःख आवरलं नाही. त्यांना लगेच गाडीमध्ये तुरंत टाकून त्यांना उदगीरला घेऊन गेलो. उदगीरला घेऊन जाते वेळेस माझ्या गाडीमध्ये एक झेंडू बॉम्बची बाटली होती. गंडी पाटीमध्ये ज्यावेळेस गेलो त्यावेळेस त्यांना सचिन माचेवाडला सांगितले की सर भाऊ तुम्ही एक काम करा की एक माझ्यापाशी झेंडू बॉम्बची बॉटल आहे, त्यांच्या दोन्ही तळ हात पायाला चोळा. आणि सचिन ग्रुपवर हे माझ्या सोबत होते त्यावेळेस स्वतः अक्षरशः त्यांनी तोंडामध्ये तोंड घालून त्यांच्यात वाफ देऊन त्यांच्या तोंडामध्ये फुकले त्यांनी जोरात श्वासासाठी. आणि त्याच्या हृदयामधून एक असा वाफ आली की पोट उडलं. त्यांचं पोट उडल्याच्या नंतर मी म्हणलं हा त्यांनी आहेत, त्यांची काय काळजी करायची गरज नाही. आणि उमा चौकापर्यंत गाडी गेल्यानंतर खूप फुल ट्रॉफिक जाम होती. ज्यावेळेस ट्रॉफिक जाम होती त्यावेळेस मी रॉंग साईडनं गाडी घातली आणि चारू बाजूनं मुलं साईड द्या म्हणून आवाज देत होते. रॉंग साईडनं गाडी घातली अक्षरशः. रॉंग साईडनं घालून गव्हर्नमेंट हॉस्पिटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलो. तिथे गेल्याच्या नंतर त्यांना बघितले डॉक्टरांनी की सांगितले की इथं अवेलेबल ऑक्सिजन नाहीये, तर इथून चंबोली हॉस्पिटलला घेऊन जावा. तर मी चंबोली हॉस्पिटलला घेऊन जाण्यासाठी परत तिथून गाडी काढली, सलाईन लावलं त्यांना. चंबोली हॉस्पिटलला गाडी घेऊन जात असते वेळेस रस्त्यामध्ये कस टाकली होती, गाडी जात नव्हती, मातीचा ढीग होता त्या ठिकाणी. तर त्या ढिगाच्या ठिकाणी गाडी थांबून दीपक माचेवाडला हातावर घेऊन मी त्या हॉस्पिटल पर्यंत पोहोचण्याचा आम्ही 7 जणांनी प्रयत्न केला आणि तिथे घेऊन गेलो. ज्यावेळेस आम्ही बघितलं डॉक्टरांनी अरे बापरे कधी झाले, तर मला एवढ्या वेळामध्ये गाडी कशी एवढी फास्ट आणली तुम्ही? तर आम्ही म्हणलं हो सर ड्रायव्हर कुठं आहे? तर मी बाहेर होतो. मग माझ्या मित्रांनी म्हणले की डॉक्टर साहेब बोलत आहे. म्हणलं येतो, पहिलं पेशंटचा जीव वाचवा, माझं महत्वाचं नाहीये. तर त्यावेळेस अक्षरशः त्यांनी तिथे बघितले, त्यांची हालत बघितली. तर आज तो दीपक माचेवाड आज स्वतः अक्षरशः हळी हंडरगुळीमध्ये राहतोय, तो जिवंत आहे. आणि ते स्वतः आज मला म्हणतो आहे की मी आज यांच्यामुळे दुनिया बघितली. म्हणजे त्यांनी भेटल्यानंतर तुम्हाला त्यांनी आज पण त्यांनी कुठे भेटला तर तो म्हणतो हा ह्या माणसामुळे माझी दुनिया बघितली. मी आणखी एक दुसरा प्रसंग आठवला रामभाऊ तुम्ही विचारल्यामुळे, की मी अक्षरशः आळंदीला गेलो होतो. आळंदीला जाते वेळेस माझ्या गाडीमध्ये 8 लेडीज होत्या आणि 2 जेंट्स होते. ते 2 जेंट्स म्हणजे माणिक खोडेवाड आणि त्यांच्यासोबत माने म्हणून एक होते. टोटल लेडीज 8 आणि 10 माणसं होते. त्यावेळेस आम्ही आळंदीला गेलो. देव करत शिर्डी, शिंगणापूर, पंढरपूर असं करत आम्ही आळंदीला पोहोचलो. रात्री 2 वेळेस अचानक त्या माणसाला माणिक खोडेवाडला अटॅक आला. अटॅक आल्याच्या नंतर लक्ष्मीनारायण मंदिर मध्ये आळंदीमध्ये उतरलो होतो आम्ही रात्री 2 वाजता. आम्ही रात्री 2 वाजता लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये उतरल्याच्या नंतर जेवण बिवणं करून आम्ही झोपलो होतो, गार झोपीमध्ये होतो. त्यावेळेस अचानक माणूस अटॅक असा आला की त्याला काहीच सुधारलं नाहीये त्या माणसाला, की बाबा हे मला काय झालं मला काहीच कळायला
समजा आडओढ ओढला होता की मी झोपेमध्ये होतो गार, त्यावेळेस मला सत्यभामा पुजारीन बाई म्हणून एक महादेव मंदिर मध्ये आहे आपल्या, त्यांनी मला उठवले, पिंटू उठ पिंटू उठ. म्हणलं काय झालंय? तर म्हणलं माणिक मामाला काहीतरी झालंय. मी बघतोय अक्षरशः तर खरंच माणिक मामा होश मध्ये नव्हते. त्यावेळेस मी उठलो आणि त्यावेळेस उठून सने त्यांना हाताला धरले तर त्यांनी उठायची देखील अवस्था नव्हती माणिक खोडेवाडची. तर मी त्यावेळेस त्यांना पाठीवर टाकून वरच्या मजल्यावर खाली घेतली. खाली घेऊन त्यांची एक मुलगी होती माझ्यासोबत, त्यांची मुलगी माझ्यासोबत म्हणली पिंटू भाऊ मला काही समजत नाही. म्हणलं तू बाई घाबरू नको. त्याच्यामुळे मी त्यांना पाठीवर टाकून त्यांना अक्षरशः आळंदीमध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. रात्री कमीत कमी 2-2:30चा टायमिंग होता. त्या वेळेस डॉक्टरला बोलवून सने आरडाओरडा करून डॉक्टरला बोलवल्यानंतर डॉक्टरने बघितलं, म्हणलं या माणसाला अटॅकचा प्रकार आहे. तर म्हणलं डॉक्टर साहेब आम्ही परगावचे आहेत, हळीहांडरगुळीचे आहेत आम्ही प्रवासामध्ये आहेत, माऊलीच्या वारीसाठी आलो आहेत आम्ही दर्शनाला. तर म्हणलं तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही स्थिर इथं बसा, मी बघतो पेशंटला. ज्यावेळेस त्याने अक्षरशः बघितले, सांगितले की म्हणले आता ह्यांची बीपी खूप हाय झालेली आहे, माणूस होशवर नाही आणि ह्यांना ऍडमिट करून घ्यावं लागेल. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही, सोबत कोणी आहे का? तर म्हणलं मी स्वतः मुलगा आहे असं सांगून त्यांना मी ऍडमिट करून घेतले त्यांनी. आणि आम्ही रात्रभर तिथं थांबलो. त्यांची मुलगी, मी, आणखी आमच्या सोबत 1-2च जण होतो आम्ही तिथं थांबलो. आणि त्यांची तब्येत ठीक करून मग ते माणिक मामा जे आहेत त्यांनी होशवर आल्याच्या नंतर अक्षरशः रडत होते की मी आज दुनिया बघितली तुमच्यामुळे, तूच खरा माझा पांडुरंग आहे असं त्यांनी अक्षरशः सांगितले मला. मला स्वतः. मी म्हणलं तसं नाही, तुम्हीच पांडुरंग आहे खरे आणि तुमच्या पायीच मला दर्शन भेटलं. आज मी माऊलीच्या वारीला आलो म्हणजे मी दर्शनाला गेलो असं नाहीये, तुमचं दर्शन झालं हेच मोठी खूप माझी भाग्य आहे. तुम्ही जिवंत आलात परत? जिवंत आला आम्ही त्यांना घेऊन इकडे. म्हणजे त्यांनी तुमच्यामुळे वाचली आणि त्यांनी परत जिवंत दर्शन दिले मला. हेच खरे पांडुरंग आहेत माझ्यासाठी. मला माझ्या हृदयाला असं वाटलं की मंदिरात जाऊन पांडुरंग लोक पाहतात, पण मी आज ह्यांच्या पायी पांडुरंग पावला. कारण की आज त्यांनी जिवंत असल्यामुळे आज दुनिया बघितली म्हणजे खूप काय माझ्यासाठी मोठं माझं भाग्य आहे. आणखी एक प्रसंग आठवला मला की ज्यावेळेस मी रात्री घरी होतो त्यावेळेस मला कंप्लीट 10:30 वाजले होते. त्यावेळेस मला एक फोन आला सुरेश भोसले साहेब यांचा, आणि मला फोन केले की पिंटू भाऊ कुठं आहे? तर म्हणलं घरी आहे. मी अक्षरशः टावेलवर होतो. त्यावेळेस मी आलो त्या कॉर्नर वरती. तर म्हणलं तू चालत कशाला आला, तू गाडी घेऊन ये. स्मशानभूमीच्या कोपऱ्यावरनं मी वापस गाडीकडे आलो धावत. आणि मी त्यांच्या अक्षर बघितलं काय झालंय, तर मला काय विचारू नको. मग त्यावेळेस ती बघतोय मी अक्षरशः, तर मला खाली उतरू दिले नाही ते. म्हणजे बाबूराव पिटलवाड महाराज जे आहेत त्यांना अक्षरशः मारहाण झाली होती, कशाची झाली होती, काय झाली होती मला कुठला काही माहिती नव्हतं. त्यावेळेस मला फोन केला, त्यावेळेस मी गाडी घेऊन गेलो आणि त्यांना गाडीमध्ये टाकली. गाडीमध्ये टाकल्याच्या नंतर त्यांना उदगीरला पोहोचण्याचा फास्ट गाडी घेऊन गेली आणि उदगीरला घेऊन गेलो. रात्री कमीत कमी 11:30 वाजता, 10:30 वाजले होते त्यावेळेस मी घेऊन गेलो. 11:30 वाजले तिथं पोहोचल्याच्या नंतर डॉक्टर लोकांनी बघितले अक्षरशः. म्हणलं त्यांच्या पोटाला मार होता, मार असल्यामुळे त्यांनी डॉक्टरने बघितल्याच्या नंतर म्हणले खूप सिरियस पेशंट आहे आणि ह्या पेशंटला चंबोली हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला पाहिजे. त्यावेळेस चंबोली हॉस्पिटलमध्ये म्हणल्यावर त्यांना मी सांगितलं त्यांना कमीत कमी स्लाईन तरी लावा, ऑक्सिजन तरी लावा. तर मला नाही, इथं माझ्याकडे अवेलेबल नाहीये. स्लाईन तेवढे लावले त्यांनी आणि तिथून मी खूप फास्ट वेगाने तिथे घेऊन गेलो चंबोली हॉस्पिटलला. तिथे गेल्याच्या नंतर अक्षरशः त्यांना तिथं बघितले डॉक्टर लोकांनी. अरे बापरे, एवढं मोठं प्रकरण काय, मला पण माहित नव्हतं काय झालं काय नाही. डॉक्टर साहेब पण मी घेऊन आलो, पेशंट आहे. ज्यावेळेस बघतात तर पूर्ण त्यांच्या पोटाच्या बाहेर लाल सुरूक रक्ताची पूर्ण त्यांच्या पोटाच्या बाहेर आतडी पडली होती. त्यावेळेस मी बघितलं बाहेर आतडी आले होते आणि मी बघितलं, म्हणलं काय झालंय? तर म्हणलं हे असं मारहाण झालं. मला माहित नाही कोण मारलं काय माहित नव्हतं. तिथं बघितलं तर त्या अक्षरशः डॉक्टरनी बघणारे माणसं बेहोश होऊन पडत होते. तर मी स्वतः अक्षरशः तिथं थांबून त्यांच्या आतडी डॉक्टर लोकांनी ग्लोव्ज घालून त्यांच्या पोटामध्ये ढकलून त्यांना तिथून लातूरला घेऊन जायला सांगितलं. तर म्हणले माझ्या गाडीमध्ये डॉक्टर साहेब ऑक्सिजन नाहीये. तर तिथून अँब्युलन्स केली आणि अँब्युलन्स करून त्यांना लातूरला पोहोचण्याचा प्रयत्न केला. पिंटू भाऊ, असा एखादा प्रसंग आला आहे का की तुम्ही फास्ट वेगामध्ये गाडी दवाखान्यापर्यंत नेलात आणि त्या पेशंटचा जीव वाचला आणि त्यानंतर त्याच कुटुंबाने तुमचे आभार मानलेले असतील? बरेच लोक आभार मानतात. मी जरी कुठे जरी थांबलो असलो तरी त्यांनी नमस्कार करतात, बोलून सण्या पुढे जातात. जर तुम्ही नसतो तर आमचा आज जीव वाचला नसता. आणि ज्यावेळेस असं म्हणतात त्यावेळेस मला एवढं भारी वाटते माझ्या जीवाला की आपल्या जीवनाचं सार्थक झालं, की खरं आज इथंच हे मोठेपण आहे माझा. मी ड्रायव्हर आहे म्हणजे एक साधासा छोटासा माणूस आहे. जरी मी ड्रायव्हर असलो तर आज मी एक अनमोल जीवन वाचवलो एखाद्याचं. आज एवढ्या लोकांचा जीव वाचला म्हणजे आज एखाद्या मोठ्या नोकरीवर जरी असतो मी तर एखाद्याचा जीव वाचवू शकलो नसतो. की एक 5-10 लाख रुपयाचं पॅकेज जरी असतं मला तरी मी हे करू शकलो नसतो. त्याच्यामुळं आज सुखी समाधानी आहे मी आज. पिंटू भाऊ, तुमच्या या कामामुळं
तुमच्या कुटुंबावर काही परिणाम होतो का? घरचे कधी म्हणतात का हे काम नको दुसरं काम कर असं काही? हो, परिणाम होत असतो, होत नसतो असं नाही. मी एक माणूसच आहे, त्याचा विषय नाहीये. पण आज मला ह्या कामाची आवड आहे, मला छंद आहे. त्याच्यामुळे मी हा ज्या काम करतोय ते खूप काही चांगल्या पद्धतीने काम करतोय. हा, ड्रायव्हर म्हणजे असं समजतात की ड्रायव्हर म्हणजे हे बरोबर नाही ड्रायव्हिंग असं म्हणतात. पण मला कमी लेखतात कमी लोकांनी नजरेमुळे लेखतात, पण मला त्याच्यामुळे काही वाटत नाहीये. मला अभिमान आहे मी ड्रायव्हर असल्यामुळे. पिंटू भाऊ, बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये असा एक समज आहे की जे ड्रायव्हर असतात, खरं तर ड्रायव्हर म्हणजे अनेक लोकांचा जीव तुम्ही वाचवता, लोकांच्या मदतीला संकटकाळी धावून जाता. पण बऱ्यापैकी ड्रायव्हरला असं समजतात की ड्रायव्हर म्हणजे काय पैशासाठी काम करतात. ड्रायव्हर म्हणजे हे पैशासाठी काम करतात असं म्हणण्याचं म्हणजे कसं आहे, पैसा हे सर्वच लोक कमवतात, कमवत नाही त्याचा विषय नाहीये. अब्जो रुपये पर कमवतात. पण आज जे आम्ही कमवतो ड्रायव्हिंग व्यवहारामधून 1000-2000 रुपयाचे भाडे मारतात, 4000-5000 रुपयाच्या आसपास. पण आमचे परपंच कुटुंब चालवतो आम्ही. भलतच काय मोठा ह्याच्यामध्ये उद्योगामध्ये आज मोठी फार कमाई नाहीये. आज गरीब क्षेत्रामधून आज मी ड्रायव्हर झालो म्हणजे एकाचे 2 गाड्या केल्याच्या व्यतिरिक्त काय होऊ शकत नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये जास्त काही पैसा जास्ती काही प्रॉफिट नाहीये, ह्याच्यात पैसा नाहीये. मग लोकांची जी समज आहे ती चुकीची आहे की लोकांकडून अधिक भाडे घेतात, एवढे पैसे घेतले तेवढे पैसे घेतले. मोठा उद्योगपती असेल किंवा कुठला बिझनेसमॅन असेल, लाखो रुपये कमवतो दिवसाला, त्याचा कोणी तुलना करत नाहीये, त्याची कोणी तुलना करत नाहीये आणि त्या लोकांना कोणी विचारत नाहीये. जर समजा एखादी माणूस आज कुठं भाडे घेऊन गेला तरी 1000 रुपये भाडे घेतले, 2000 घेतले अशी तुलना करतात. म्हणजे सर्वसाधारण माणसाची तुलना करतात. म्हणजे मोठे लोक एकीकडे सेकंदाला करोड रुपये कमवतात, पण आम्ही त्यातले आम्ही नाही. तसा विचार केला तर तुमचा पैसा, तुमचं जेवढे काही भाडं आहे समजा 1000, 1500, 2200, 2400 तेवढेच घेत असाल तुम्ही? हा, तेवढेच घेता आम्ही, त्याच्या व्यतिरिक्त भाडं घेत नाहीये. पण या देशामध्ये असे पण लोक आहेत पिंटू भाऊ, तुम्हाला माहित असेल की एका सेकंदाला करोड रुपये कमवतात. मी ऐकलं, मला तर काही माहित नाही, कारण मी सुद्धा तुमच्याच परिस्थितीतला आहे. पण मला एक महत्वाचं सांगावं असं वाटतं पब्लिकला की ड्रायव्हर म्हणजे खूप पैसा घेतो किंवा ड्रायव्हरकडे बघण्याचा दृष्टिकोन जो लोकांचा आहे, तसं पाहिलं तर पिंटू भाऊ, जे लोक कंपनीचे मालक आहेत, मोठमोठ्या कंपनीचे उद्योग क्षेत्रातले लोक आहेत, त्यांना सेकंदावर, मिनिटावर करोडो रुपये भेटतात असं मी ऐकले. मग तसं त्यांच्या तुलनेमध्ये तुमचा पैसा तर काहीच नाही, झिरो आहे. आज मी कमीत कमी साधारण एक 10 लाख रुपयाची गाडी आहे. 10 लाखाच्या गाडी मागे फक्त 1500 ते 1600 रुपये कमवतोय दिवसाला, मिनिमम दिवसाला. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचा फक्त उद्योगनिर्माण व्हावं, खरपरपंच पोट पाणी भागावं, एवढंच आहे. एवढंच चालतं. मला वाटतं 1500, 1500, 2000 दिवसाला फक्त आपला उदरनिर्वाह चालू शकतो. पिंटू भाऊ, रात्रीचे फोन, अपुरी झोप, सतत होणारी धावपळ यामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा येतोय. मग यावेळेस तुम्ही स्वतःचं आरोग्य कसं सांभाळता? शेवटी मी एक माणूसच आहे ना, तर मला झोप लागते, झोप येतेच. शेवटी फोन आल्याच्या नंतर हे एक आपल्या माणूस जवळ आहे, ह्यांचा फोन आला म्हणजे आज मला भाडं करायचं आहे, मी त्यांना भाड्यासाठी मी घेऊन जातोय. मग ह्याच्या शेवटी पर्याय नाहीये. त्याच्यामुळे मग माणूस जगणार कसा? आणि हे एक माझा उद्योग आहे, व्यवसाय आहे, आणि ह्याच्यामुळेच माझं पोट पाणी चालतं. घर उद्योग हे सर्व काही कारण आहे ते माझे ह्याच्यामुळे, गाडीमुळे, व्यवसायामुळे चालतात. त्याच्यामुळे मला काही हे झोपीचं वगैरे काही वाटत नाहीये, सराव झालेला आहे. पिंटू भाऊ, तुम्ही बऱ्याच वेळेस प्रवास करताना अगदी लांब लांब जातात, तिरुपती असेल, मोठमोठे म्हणजे दूरचा प्रवास असतो. अच्छा. आणि समजा एखाद्या वेळी अशा दूरच्या प्रवासावर गेलात आणि अशा ठिकाणी तुमची गाडी आहे की ज्या ठिकाणी हॉस्पिटल वगैरे जवळ नाही. मग तशा कंडिशन मध्ये एखाद्या समजा तुमच्या गाडीमधल्या माणसाला एखाद्या वेळेस कासावीस होत असेल किंवा उलटी केला माणसाने किंवा काही अशा प्रकार जर जाणवला, तर त्यावेळेस तुम्ही काय करता? तशा ठिकाणी, ज्या ठिकाणी हॉस्पिटल नाहीये, इमर्जन्सी मध्ये माझ्या गाडीमध्ये अवेलेबल झेंडूबामची बॉटल, उलटीची गोळी, असे 1-2-3 प्रकारच्या गोळ्या डॉक्टरला विचारून, डॉक्टरचे सल्ला घेऊन मी गाडीमध्ये अवेलेबल ठेवलेला आहे. आता पण सध्याच्याला माझ्या गाडीमध्ये आहे. जर समजा एखादी माणूस उलटी करत असेल तर त्याला कॅरी बॅग आहे माझ्यापाशी अवेलेबल, कॅरी बॅग काढून देत असतो आणि ते गाडीमध्ये कॅरी बॅग मध्ये उलटी करून बाहेर फेकण्याचा प्रयत्न करायला सांगतो त्याला आणि परत हॉस्पिटलला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तुम्ही तात्पुरतं का होत नाही, प्रथम उपचार त्याला करता? हा, प्रथम आम्ही स्वतः, मी वैयक्तिक त्याला माझ्याकडे अवेलेबल असलेली दवा गोळी देऊन त्याला उपचार करून त्याला हॉस्पिटल पर्यंत घेऊन जाऊन मग पुढचा प्रवास आम्ही सुखरूप करता. पिंटू भाऊ, लोक तुम्हाला फक्त एक ड्रायव्हर म्हणून पाहतात, पण तुम्ही अनेकांना जीवदान देणारा एक व्यक्ती आहात. याच्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं? मला ज्यावेळेस कुठूनही अवरात्री कुठूनही फोन येतात, मी ज्यावेळेस जातो की हे बाबा खरंच माझ्या जवळ आहे, हे माझा भाऊ आहे, ते जातीचा पातीचा कुठला न विचार करता मी तिथे धावून जातो आणि त्यांना जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो. हे माझ्या जीवाची किंवा माझ्या जीवाची कुठलीच न पर्वा करता मी त्यांच्या सेवा करण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत कुणालाही त्रास न झाल्यामुळे
ते आज मला माझ्या मित्रत्वापणामुळे माझा एक ह्याच्यामुळे आज चौकून अवरात्री फोन येतात मला. हे जे लोक मला प्रेम देतात हे मला खूप काही आनंद भरून येतो आणि हे लोकांचा एक आशीर्वाद आहे मला, जे चौकून फोन करतात, चौकून जे फोन येतो की मला हे लग्नामध्ये गाडी पाहिजे, मला ह्याच्यासाठी गाडी पाहिजे, मला त्याच्यासाठी, आणि त्या ठिकाणी मी धावून जातो आणि त्यांचं सहकार्य करतो. मला असं वाटतं की माझं जीवनाचं सार्थक झालं एवढ्या लोकांमुळं. आज माझे चिमाचवाडी, मोरतवाडी, बोरगाव, शेळगाव, टाकळगाव हे आजूबाजूने जेवढे काही संपर्क आहे, जेवढे काही संपर्क आहे हळीहांडरगुळीमध्ये, तरी पण त्यांचा माझा चांगला कॉन्टॅक्ट असल्यामुळे त्यांना माहिती आहे की यांच्याकडे ऑलरेडी कधी पण गाडी भेटते यांच्याकडे, आणि आपण जर समजा कुणाला इमर्जन्सी जरी काही झालं असेल तर त्याही वेळेस गाडी भेटते. शेवटी लग्न सराई असेल, लग्नाचा असेल, कुठं कोणाला एखाद्या वेळेस मातीला जायचं असेल, कुणाला कुठं जायचं असेल, कुठं देवाला जायचं असेल, तरी पण त्यावेळेस गाडी मिळते म्हणून कुठूनही फोन करतात. आणि मी त्यांच्या फोनमुळे आज संपर्क चांगला असल्यामुळे मी त्यांना गाडी देण्याचा प्रयत्न करतो आणि मी स्वतःहून तिथं जातो. आणि पैसा हे सर्वस्व नाहीये, हे लोकांचे प्रेम, हे लोकांच्या भावना, लोकांचे जे चौकड संपर्क आहे, त्याच्यामुळे हे लोकांचा आशीर्वाद असल्यामुळे आतापर्यंत मला कुठला आजार किंवा कुठली गोळी, कुठलं इंजेक्शन, हे लोकांच्या आशीर्वादामुळे मला कसलंच काही हे नाहीये. हे माझंच म्हणून नाही, माझ्या घरचं पण कुटुंब एवढं सुखी आहे, खूप काही सुखी आहे आणि आशीर्वाद आहे लोकांचा. पिंटू भाऊ, तुमच्या गाडीमध्ये आतापर्यंत जे जे लोक गेले त्यांचं प्राण वाचलेला आहे आणि ते आज सुखानं जगत आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं की खरा पडद्यामागचा हिरो तुम्ही आहात. कारण तुम्ही त्या हॉस्पिटलपर्यंत गाडी नेली, नंतर डॉक्टरांनी त्यानं वाचवला, डॉक्टरा वगैरे ते नंतरचा भाग आहे. पण जर का तुम्ही अगोदर दवाखान्यापर्यंत नेलंच नसतं तर तो पेशंट वाचलाच नसता. म्हणून पहिला जो आहे हिरो खरा वाचवणारा जीव, ते तुम्ही आहात असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? हे मला माझा स्वतः ह्याच्यामध्ये स्वार्थ काहीच नाहीये, की मला असं वाटतंय की हे जे माणसं जिथून बी फोन करतात की मला हे असं झालेलं आहे, मी पेशंट घेऊन गेलो, तिथं डिलिव्हरी पेशंट असेल, साप चावलेला असेल, कुणाला ऍक्सिडेंट झाले असेल, तरी मी त्यांची सेवा करायचा प्रयत्न करतोय. आणि त्यांच्या पायी मला पांडुरंग पाहायला मिळाला असं वाटतंय मला. लोक मंदिरामध्ये जाऊन पांडुरंग पाहतात, तसं मी आज ह्यांच्या पायी पांडुरंग पाहतोय, हे असं मला वाटतंय आणि माझा जीवनाचं सार्थक झालं असं मला वाटतंय. आणि विशेष म्हणलं तर तुम्ही जे मला पडद्यामागचा हिरो जे म्हणताय ते हे खूप काही माझ्या मनासाठी प्रसन्न वाटलं आणि खरोखर आज मी काय हिरो झालो असं वाटलं, म्हणून माझा जीव नाही. कसं आहे पिंटू भाऊ, मला एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की आपल्या जीवनामध्ये आपल्या आजूबाजूला खूप सारे लोक आहेत जे खूप मोठं काम करतात, पण आपली नजर त्यांच्याकडे बऱ्याच वेळेस जात नाही. ड्रायव्हर म्हणलं की काम झालं की पैसे देऊन लोक बाजूला होतात, पण त्यांना वाटत नाही की खरंच आपण कोणामुळे वाचलो. असे विचार करणारे लोक खूप कमी आहेत. असं मला वाटतं की केवळ तुम्हीच नाही, तुमच्यासारखे जेवढेही कामं करणारे लोक आपल्या अवतीभोवती आहेत ते पडद्यामागचा, प्रत्येक माणूस पडद्यामागचा हिरो आहे असं मला वाटतं. पडद्यामागचा हिरो जे तुम्ही म्हणताय तुमचा मोठेपण आहे, मला जे म्हणताय ते तुमचा मोठेपण आहे. पिंटू भाऊ, आजच्या तरुणांना आणि या समाजाला तुम्ही जे मानवतेचं कार्य करता, या कार्याबद्दल तुम्ही त्यांना एक संदेश म्हणून काय सांगाल? आपल्या देशामध्ये लाखो रुपयांनी पगार कमवतात, लाख रुपये पगार असेल त्याला महत्व नाहीये आजकाल. जे काही छोटं काम करत असेल किंवा मोठं काम करत असेल, ज्या माणसाला ज्या वेळेस ज्या गोष्टीची गरज भासते, जे माणूस ज्या गोष्टीपर्यंत धावून जातो, जे माणूस त्या कामाला प्रसंगाला पडतो, तेच खरा मोठेपण आहे माणसाचा. ह्याच्यामध्ये प्रत्येक माणूस माणसापाशी धावून जायला पाहिजे. आणि ड्रायव्हर म्हणले की कमी नजरेनं बघतात माणसाला, कमी ह्याच्यानं लेखतात, पण ते ड्रायव्हर म्हणजे साधा माणूस नाहीये. आज एखाद्याचा प्राण वाचवला म्हणजे आज ते साधा व्यक्ती नाहीये. म्हणून मला लोकांना सांगायचं आहे की माणूस छोटा असो या मोठा असो, जर एखाद्याला संकट पडला असेल त्याला धावून मदतीला जा, एकमेकाची मदत करा. ज्या वेळेस एखाद्या वेळेस कुणाला प्रसंग पडला असेल त्या प्रसंगाला धावून जा, एखाद्याची मदत करा, तर तोच खरा मोठा माणूस आहे दुनियामध्ये. पैसा पाणी धन दौलत ते संग काही येत नाही माणसाच्या, हेच खरा मोठेपण आहे तुमचा. मित्रांनो, एखाद्याची गाडी खराब होते, कुठेतरी रस्त्यामध्ये त्याला प्रसंग असा येतो की टायर पंक्चर होतो, कुठेतरी एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला, तर त्या ठिकाणी गाडी ब्रेक करा, त्यांना विचारा काय झालं मित्रा, तर त्याची साथ द्या की बाबा हा माझे टायर पंक्चर झाले, तर मग आपल्या पैसे एखाद्या व्हील पाना असेल किंवा इस्टेपनी जर टायर असेल तर त्याला द्या आणि त्याची मदत करा. मदत करून त्याला आपल्या सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करा. असं नाही की त्याची गाडी रस्त्यामध्ये अडकले आणि आपण पुढून धावून जातो, त्याच्यामध्ये आपला मोठेपणा नाही. ज्या ठिकाणी त्याची गाडी बंद पडले किंवा एखाद्याची पंक्चर झाली त्या ठिकाणी आपण धावून जाऊन त्याला मदत करणं हेच खरा मोठेपणा आपला आहे मित्रांनो. पण पिंटू भाऊ, बऱ्याच वेळेस काय होतं, बऱ्याच वेळेस लोक मदत करत नाही, कारण
त्याच्या मनात येतं असं येतं की काहीतरी मदत करायला गेल्यानंतर दुसरंच काहीतरी प्रॉब्लेम हे चुकीची भास आहे लोकांची चुकीच्या भावना आहेत की बाबा ह्याला मदत केलं तर ते आपल्या अंगलट येतं. असं नाहीये. अंगलट येण्यासारखं काही नाही. आपण त्याला धावून ज्यावेळेस जातो, ज्यावेळेस एखाद्याला ताण लागली, त्या ठिकाणी पाणी नाही, आपल्या गाडीमध्ये जर पाणी असेल तर त्याला पाणी देण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळेस आपल्या गाडीमध्ये जर खायला काही असेल, त्याच्यापाशी काही नसेल तर त्याला खायला द्या. तर ते आपण जर केल्याच्या नंतर तेच खरं आपलं पुण्य आहे, तेच आपलं खरं भाग्य आहे, तेच खरा आशीर्वाद आहे. पिंटू भाऊ, आपल्यासोबत बोलून खूप चांगलं वाटलं आणि मला वाटतं की असा इंटरव्ह्यू बऱ्याच वेळेस आपल्या समाज माध्यमावर पाहायला मिळत नाही. इंटरव्ह्यू म्हणलं, मुलाखत म्हणलं की बऱ्याच वेळेस आपल्याला मोठमोठे लोक, हिरो हिरोईन, नेते लोक हेच दिसतात. पण मला वाटतं की तुमच्यासारख्या लोक खरं तर कॅमेऱ्यासमोर यायला पाहिजेत, लोकांसमोर यायला पाहिजेत. कारण तुमचे खरं तर माणुसकी तुमच्यामध्ये आहे, खरे माणसं तुम्ही आहेत असं मला वाटतं. आणि म्हणून तुमची मुलाखत मला घ्यावीशी वाटली आणि तुम्ही मुलाखत दिली आणि तुमचे अनुभव सगळ्या लोकांना सांगितला. तुमच्यासोबत बोलून खूप चांगलं वाटलं मला. तुम्ही वेळ काढलात त्याबद्दल मला तुमचे आभार मानावेसे वाटतात. आणि तुमच्या या सत्कार्यासाठी, या समाजसेवेसाठी तुमची खरं तर तुमचा आदर्श मला वाटते बघणाऱ्या सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे. कारण आदर्श माणसांनी प्रत्येक वेळेस मोठ्याच लोकांचा घ्यावा. माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाचा आज तुम्ही व्हिडिओ बनवताय की मी आज साधारण माणूस आहे, माझा तुम्ही व्हिडिओ बनवता आहे आणि मला हे लोकांना दाखवायचं आहे. मला ह्याच्यामध्ये तुम्ही 3 दिवस झाला फोन करत होता की भेट घ्यायची, तुमची मुलाखत. रामभाऊ, माझ्यामध्ये असं सर्व काही साधारण माणूस आहे, मी माझ्यापाशी काही नाही. नाही, खरंच तुमच्या अक्षरशः भेट घ्यायची तुम्ही म्हणले. त्यावेळेस मला वेळ काढून तुमच्याकडे आले, तुम्ही माझ्याकडे आलेत आणि माझे हे जे व्हिडिओ करताय हेच खरा मोठेपणा आहे. धन्यवाद, तुमचे मनापासून आभार मानतोय. नाही, मला वाटतं पण भाऊ, तुम्ही जे काम करता खरं तर आमच्यापेक्षा खूप मोठं काम आहे. आमचं काम काही नाही, फक्त तुमच्यासारखे लोक शोधणे आणि त्याचा इंटरव्ह्यू घेणे आणि लोकांना दाखवणे, एवढं हे काही खूप मोठं काम नाही. पण तुम्ही लोकांचा जीव वाचवताय. अर्ध्या रात्री तुम्ही बऱ्याच वेळेस तुमच्यासोबत चर्चा करताना तुम्ही सांगितलं की बऱ्याच वेळेस तुम्ही एक घास तोंडात घातलेला पण नसते, त्यावेळेस तुम्ही उठून जाता, कधी कधी चड्डीवर जाता, बनियनवर जाता, तुम्हाला भान सुद्धा नसतं. म्हणजे हे काम मला सांगा, मला वाटतं हे काम खूप मोठं आहे. आमच्यासारख्यापेक्षा खूप मोठं काम तुम्ही करता. या देशामध्ये पिंटू भाऊ एका महिन्याला 5-5 लाखाचं पॅकेज असणारे, 10-10 एका कोटीचं सुद्धा पॅकेज असणारे लोक आहेत असं मी ऐकलंय. खूप पैसा कमवणारे लोक आहेत. पण मला वाटतं तुम्हाला जरी पैसा जास्त भेटत नसला तरी तुम्ही जे माणुसकीचं काम करताय, माणसं वाचवण्याचं काम करताय, मला वाटतं हे मोठं काम आहे. आणि हे मला आवडलं म्हणून तुमची मुलाखत मी घेतलो. तुम्ही वेळ काढलात त्याबद्दल खरंच तुमचे आभार मानतो. तुमच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. मित्र हो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. मित्र हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलचे इतर व्हिडिओ पण पाहत राहा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.